हॅलो हॅलो करा हॅलो करा. तर मित्रांनो असं काय आपलं टेंट लावलेलं आहे आणि बाहेरचा व्ह्यू बघा एकदा काय खतरनाक दिसतो. हो ना. आणि अशा व्ह्यू सोबत बघा समोर काय व्ह्यू दिसतोय. आणि उद्या सकाळी पण सफरचंद आणि केला आईस्क्रीम याची बनतंय. नाही हे ऐसा नाही बनताय. आणि हे आपले दुकानचे ओनर काय खतरनाक व्ह्यू आहे नाही. तर मित्रांनो रात्रभर पाऊस भरपूर होता आणि त्याच्यामुळे आम्ही आता असा टेंट आपला सुकायला टाकलेला आहे. कारण की पावसामुळे पुरा आतून बाहेरून ओला झाला होता पण आतमध्ये काय एवढं वाटलं नाही. आणि हा बघा व्ह्यू बघा एकदा कसं आहे. इकडं बघा सूर्यनारायण वरती आलेले आहेत आणि ह्या डोंगराच्याच मागं अन्नपूर्णा बेस कॅम्प किंवा अन्नपूर्णा डोंगर आहे. जे इथं तुम्हाला टोक दिसतंय ना तेच आहे असं मला वाटतंय. चला मित्रांनो सकाळ झालेली आहे आपली. टेंट वगैरे आपण तिकडं लावलेलं आहे आणि आता आपण ह्या दादाच्या दुकानात आलेलं आहे जिथं झरणा आहे. तिथंच आता आपण नाश्ता करतोय, मॅगी खातोय आणि आता नाश्ता करून आपण जाऊया. टेंट भरपूर ओला झाला होता काल रात्री, एकदम जोरात पाऊस पडत होता त्याच्यामुळे आपण काय टेंट काढलेला नाही. आता टेंट जरा उन्हामुळे सुकल त्याच्यानंतर आपण आवरू आणि मग निघू. चला भेटूया तिथपर्यंत मॅगीचा मजा करतो. जय श्री महाकाल मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा टाईम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि मित्रांनो आपण काल तिथे राहिलो होतो जिथं तुम्ही बघितला आता टेंट वगैरे लावलं होतं. त्याच्यानंतर आता आपण निघालेलं आहे पोखराच्या साईडला आणि आता आपण आहे तिरार गावामध्ये. आणि इकडचं वातावरण बघा कसं आहे. सर्व तयारी झालेली आहे, आपली बॅग वगैरे फुल पॅक करून आपण निघालेलं आहे आता तिरार गावापासून पोखराच्या साईडला. चला तर आज दिवसभरात जेवढं काय ॲडव्हेंचर होणार आहे ते तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे. तर व्हिडिओ भावानं शेवटपर्यंत बघायचे. तुमचा भाव फुल ॲडव्हेंचर करतो आहे मुंबई टू नेपाळ. मुक्तीनाथचे बाबाचे दर्शन तर झालेले तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि आता आपण चाललेलं आहे परत पशुपतीनाथ बाबाच्या दर्शनासाठी. पण जिथं जेवढं रस्त्यामध्ये जेवढे पण आपल्याला गावं वगैरे भेटतील जिथं चांगलं वाटेल तिथं आपण राहणार आहोत आणि तिथला सर्व तुम्हाला नजारे दाखवणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला मित्रांनो असे काय नजाऱ्यांसोबत आपण व्हिडिओ सुरू करूया आणि भेटूया तिथपर्यंत. जय श्री महाकाल. हॅलो समोरचं गाव बघा काय हे बघा रात्री गाडी जात असताना कशी खाली गेले. थोडक्यासाठी वाचले नाही तर डायरेक्ट कालीगंजच्या नदीमध्ये तुम्हाला बघायला भेटली असती. भावानो लय डेंजर ॲक्सिडेंट झालेलं आहे रात्री असं मला वाटतंय. हे बघा पुढचा टायरची हालत बघा काय झाले भावानो, पुरा वाकडा होऊन गेला. हे बाय साहेब थोडक्यात वाचले नाही तर गाडीतले आतली सर्व माणसं डायरेक्ट नदीत असते आज. तर भावानो इकडं जर येत असाल तर गाड्या थोड्या सावकाश चालवा कारण की इकडचा एरिया लय डेंजर आहे. त्याला एक्सपिरियन्स आहे त्यानेच गाड्या चालवा. आता मला वाटतं हे बघा ना म्हणजे रात्रीच्या झोपेमध्ये ही गाडी आडवी पडलेली आहे भावानं. पूर्ण बेस कॅम्प अन्नपूर्णा माउंटन समोर आहे आपल्या, पण त्याला गोल फिरून जावं लागतं. दादाने आपल्याला लिफ्ट दिले आणि असे काय नजाऱ्यासोबत आपण चाललेले पोखरा साईडला. हे अन्नपूर्णाचा डोंगर आहे. Control.
तर अशी काय गाडी होती भावानं आणि आपल्याला इथपर्यंत भेटले सहस्त्रधारा आहेत. तिथपर्यंत तर आपल्याला लिफ्ट भेटले मस्तपैकी. आणि आता आपला प्रवास इथून पुढं चालू होतोय परत एकदा. अशा गाडीतनं आपल्याला लिफ्ट भेटली होती. तर चला पुढं जाऊया मस्तपैकी लिफ्ट घेत. तर भावानं आपण त्या गाडीतनं उतरलो आणि ह्या दादाने आपल्याला लिफ्ट दिले. दादा थँक्यू. तर धन्यवाद. सफरचंद आणि केला आईस्क्रीम याची लस्सी आहे भावानं, लय खतरनाक. मित्रांनो आता आपण कुसमा गावामध्ये आणि इकडचं वातावरण बघा भावा, पावसाचं वातावरण झालं आणि आम्ही पायदलच यात्रा करतोय. आणि हा मेन मार्केट आहे भावानो. या मेन मार्केटवर आता आम्ही चाललेलो आहे खाली नया पूलकडं. आणि नया पूल इथून नाही म्हटलं तरी 10-15 किलोमीटर राहिलं आहे. आणि असं काय वातावरण झालं भावा, हे बघा खतरनाक. आणि आता आम्ही इथं न्यूटन गॅस बघतोय की म्हणजे आपल्याला ट्रॅक करताना कुठं खायला पिलं लागलं तर भेटू शकतो इथं. असं चिकनवाला. तर मित्रांनो नेपाळचं चिकन चटपट बनतंय. नहीं ये ऐसा नहीं बनता है, इसको पकाते हैं हमारे इधर. आणि हे आपले दुकानचे ओनर. ये क्या है? वेनिगर और ये तेल है भाई साहब. तर भावानो असं काय दुकान आहे. हॅलो हॅलो करा, हॅलो करा रेसिपी. तर मित्रांनो दुपारचे वाजलेत 2 आणि आपण अशा हॉटेलमध्ये थांबलो होतो जिथं जेवण वगैरे भेटतंय. त्यांनी एकदम एक नंबरचं जेवण वगैरे बनवलं होतं आपला नॉमेड भाऊ. आणि आपल्या बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत. आता इकडे काहीतरी दुसऱ्या कस्टमरसाठी जेवण बनवतात. एक नंबर भावानो व्ह्यू आहे तिकडचे, असे नजाऱ्यांसोबत असं दुकान आहे. आणि त्या दुकानामध्ये भावानो आपण जेवलेलं आहे मस्तपैकी. लय भारी वाटलं भावानो, एकदम खतरनाक व्ह्यू सोबत जेवत होतं. आणि भाऊ कसा वाटला सांग एकदा. मस्त वाटलं. आणि भावानो असे काय आहे ना. तर भावानो इथून अजून नया पूल नाही म्हटलं तरी 15 ते 14 किलोमीटर आहे. आणि डॉगेश बघा, डॉगेश बघा सडनली झाला. तर मित्रांनो चला आपण ह्या गावातून आता पुढे जाऊया. कुत्रे पण आपल्याला जाताना सलामी देत. भावावर येतोय की काय वरडतोय तो जो नुसता. लय डेंजर आहे भावानं. त्याला नवीन लोक दिसली का भेंडी मागच लागला. यो बाय लय माग लागलाय भाऊ. असा भावानं विषय आहे. तर चला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा. फुल ॲडव्हेंचर होणार आहे. असेच नवीन नवीन काय ना काहीतरी आपल्याला बघायला भेटणार आहे, काय ना काहीतरी जगायला भेटणार आहे भावानं. ही व्हिडिओ आपण पूर्ण जगतोय, आपण नेपाळ पुरा फिरतोय. नेपाळमधली लोक, नेपाळमधलं सर्वच काय भावानं एकदम लय भारी आहे भावानं. तुम्ही तर बघत आहात नेपाळचा प्रेम बघताय भावानं किती खतरनाक आहे, लय जबरदस्त. आणि असे काय नजारे गावातून आम्ही चाललोय त्याच्यामध्ये कुत्रे आमचं असं स्वागत करतायत. नाहीतर आम्ही जरा हायवे वगैरे असं कुठे जागेवर असतो तर वातावरण थोडं वेगळं असतं. पण भावानो अशा गावातनं जायचं, असे लोक बघणार, असे नजारे बघणार, एक वेगळाच अनुभव आहे. तो आम्ही जगतोय आणि तुम्हाला दाखवतोय. नेपाळमधली खूबसूरती बघा भावानो, काय खतरनाक अशी काय नजारे. कॅम्पिंग साठी एक जागा बघत होता, चांगला असा स्पॉट. आणि स्पॉट एवढा खतरनाक आहे. हे बघा असा काय स्पॉट आहे, खाली जमीन तर दाखवतोय. आणि हा बघा काय स्पॉट, नजारे बघा काय खतरनाक आहे. व्ह्यू बघा. अशा स्पॉटवर आम्ही ठरवलंय की कॅम्पिंग करायचा. तर बघूया अशा नजाऱ्यासोबत आपलं टेंट लागतोय की नाही. कारण की टेंट लागण्याची थोडीशी गल्लत वाटते, पण होऊन जाईल. ठीक आहे बघूया, लावूया टेंट आणि बघूया काय होतंय भावाला. चला मित्रांनो, असं काय आपलं टेंट लावलेलं आहे. आणि बाहेरचा व्ह्यू बघा एकदा काय खतरनाक दिसतंय. संध्याकाळचे 6-6:30 व्हायला लागलेत. आणि आपल्यासोबत नॉमेड भाऊ, हा त्याचा टेंट आहे आणि हा आपला टेंट आहे. असा थोडासा वाकडा आहे
पण भावानो म्हणजे झोपू शकतो अशी जागा आहे आपली परफेक्टवाली. आणि असं काय नजाऱ्याचा व्ह्यू आणि व्ह्यू सोबत आपण आज नाईट कॅम्पिंग, फुल नाईट कॅम्पिंग आपली इकडं असणार आहे एकदम खतरनाकवाली भावानो. आणि अशा व्ह्यू सोबत बघा समोर काय व्ह्यू दिसतोय. आणि उद्या सकाळी पण तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे भावाने इकडचे. चला तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करा भावाने, सपोर्ट दाखवा तुमच्या भावाला. आणि असे काय व्ह्यूज आहेत.